नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीकरिता शासन निर्णयाद्वारे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचना नेमक्या काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. या ठिकाणी आपण मित्र बघू शकता 20 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. याची प्रस्तावना आपण थोडक्यात वाचूयात. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन 2023-24च्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे. समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळातील 1ली ते 8वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 24-25 या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय 8 जून 2023, 18 ऑक्टोबर 2023 व 10 जून 2024 अन्वये देण्यात आलेले आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पद्धतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी, त्या अनुषंगाने मान्य लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा अशी मागणी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खालीलप्रमाणे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी. मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात. एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे 2 गणवेश देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट किंवा पॅन्ट अशी असावी. तसेच विद्यार्थिनीच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्य असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट, तसेच शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज असावी. विद्यार्थिनींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार इयत्तेनिहाय पिनो फ्रॉक, शर्ट, स्कर्ट, सलवार कमीज देण्याचा निर्णय घेण्याची व योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील. तर अशा प्रकारे मित्रहो, एक शाळा एक गणवेश या योजनेच्या अंमलबजावणीकरिता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.